मावशीने मला घरात नाही घेतलं, तिने दारातनच मला परत पाठवून दिलं. बरोबर. कसं घेणार तुला घरात? दादा आणि ताईचं बोलणं झालं असणार. दादाने सगळं सांगितलं असेल ताईला. चारू, अगं तू तुझ्या बाबांचा मान राखू शकली नाहीस. इथे सासरी सगळ्यांसमोर मला कमीपणा आणलास. मग तुला कोण कसं घरात ठेवून घेईल? पण चारू, तुला तुझ्या घरी जाण्याचा एक पर्याय होतो. माहेर किती गेलंस? कारण तिला इकडेच यायचं होतं. इथूनच जाताना ती ठरवून गेली होती की मुंबईला जायचं आणि परत इथेच यायचं. ही साळसूतपणाचं आव आणून जे काय मुंबईला गेली होती ना, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. नाही, ते काही नाही. काहीही झालं तरी तू इथे राहायचं नाहीस. तुला मी उद्याच दादाकडे पाठवते. नाही मामी, श्रीनू, अरे हिने आतापर्यंत काय केलं माहितीये ना तुला? एवढं सगळं करून ती परत इथे आलीये. हो पण त्यात तिचा काही दोष नाहीये. मीच तिला म्हटलं की तू कुठेही जाऊ नकोस, अंदिवलीला परत चल. काय? श्रीनू, अरे इलास तू ते का सोडून आलास ना त्या उदस आहे का? गो तू कशा इकडे इलास परत? तू का सांगितलं होता ना इकडे परत यायचा नाही, मग कशात परत येलेस? आदित्य, मला माफ करा. तुका काही एक माफी वगैरे मिळणार नाही. चल चल, आधी बाहेर म्हटलंय ना. आई थांब. श्रीनू, चारू कुठेही जाणार नाही, ती इथेच राहील. माझ्याच माणसांना मी नकोशी झाले. तू मला इथे का घेऊन आलीस? मला जाऊ दे घरी. मला अजून कुणाला त्रास नाही द्यायचा आहे. प्लीज प्लीज, मी तुझ्या पाया पडते. हो तर प्लीज मला जाऊ दे. चारू 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 असं का बोलतेस तू? आम्ही कोणीच लागत नाही तुझे. चारू, अगं लहानपणापासून इथे नांदिवलीत येऊन राहतोस ना. जेव्हा जेव्हा येलस तेव्हा कधी आमच्या प्रेमात तुका परकेपणा वाटलो काय? नाही ना. अगं जसा ओवी तसाच तू आमच्यासाठी. तुका वय तेवढे दिवस राहू इथे. आणि चारू, घरच्यांची अजिबात काळजी करू नकोस. मी स्वतः शशिकांतरावांशी बोलतो. शशिकांतराव माझं ऐकणार नाही असं होणार नाही चारू. ते तुका नक्की घरी घेऊन जातील, पण तुझी इच्छा असेल तेव्हा. बरं, तर आता सगळ्या जाऊ दे. तू आता प्रवासातून आली आहेस, दमली असशील, 2 घास खाऊन घे. चल बस. नाही नको दादा. अशी हेळसाण करू नको तब्येतीची. ऐक, खायला बस. नाही दादा, खरंच नको. मला भूक नाहीये. चारू, बस बघू जेव्हा. बस म्हणताय ना. उमा, ते काय हातपाय धुऊ दे, जरा पाणी गरम करायला. काय झालं एवढा? हा, घरात मेल्यासारखं वातावरण कशा का? ही लाली काय पण बोलू नकोस हा. भरल्या ताटावर हे असं बोलतात काय? नाहीतर काय? हा, तू जेवता ना, त्याच्याकडे अशा कशा बघतास? गप्प बस तू जरा. श्रीनू, हे श्रीनू. अरे कमाल, माझ्या समोर बसला, ऐकायला येत नाही का रे तुला? श्रीनू, हा काय मी काय बोलतोय ऐकायला येत नाही? हा हा बाबा बोला ना, काय झालं?
तू रात्री बसमध्ये बसला होतास, मग सकाळी तुला इथे यायला हवं होतं. एवढा उशीर का झाला तुला? उशीर का झाला म्हणजे मी नाही, खरं तर वेळेतच येणार होतो, पण वाटेत ना कुठेतरी दरड कोसळली होती. त्यामुळे रात्रीची गाडी कॅन्सल झाली आणि तीच गाडी सकाळी सुटणार होती. मग त्या गाडीने आलो, म्हणून थोडा उशीर झाला यायला. पण मग रात्री रात्री काय होतास तू? तिकडेच होतो, ते जिथून बस सुटतात ना. स्टँडवर? नाही मी इथे हॉटेलमध्ये थांबलो होतो. हॉटेलमध्ये? मग ही चारू तुला कुठे भेटली? ती सुद्धा गाडीचीच वाट बघत होती. म्हणजे आम्हीच ठरवलं की आपण हॉटेलमध्ये थांबूया. हा, पण आमच्या रूम्स वेगवेगळ्या होत्या. अरे मग ते का हय कशा घेऊन इला? सोडून यायचा ना तिकडेच. हा, त्याच्या मावशीच्या घरी नाही तर निदान त्याच्या बापाशीच्या गावात तरी उतरवायचंच ना ते का? मी तुला 1000 वेळा सांगितलं होतं तू नको सोडूस त्याला, पण ऐकलं नाहीस माझा तू. आवाज काय करतास? ती इकडे कशा घेऊन? काय सगळे पोर प्रवासातून थकून इलो ह्याचा तरी विचार करा जरा. आणि भाऊजी तुम्ही पण जरा शिणूक 2 घास खाऊन तरी द्यावा. त्याने जसं काय काहीतरी पापच केलं ना तसा तुम्ही सगळे चौकशी करता. आणि ताई, तू चारूची काळजी करू नको, त्याका मी त्याच्या गावीत सोडून येते उद्या. हो, तुम्ही तिला सोडून या तिच्या घरी. मांगरात सगळं आता बरं चाललंय, हिच्यामुळे त्रास नको पुन्हा.